नमस्कार. लिसन अँड लर्न लॉ या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून संविधान द सोल ऑफ इंडिया या विशेष लॉ सिरीजच्या आजच्या एपिसोड 11 मध्ये आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. मागील एपिसोड 10 मध्ये आपण आर्टिकल 15 मधील क्लॉज 1, क्लॉज 2, क्लॉज 3 आणि क्लॉज 4 यांच्या संदर्भात सविस्तर माहिती घेतलेली आहे. आजच्या एपिसोड मध्ये आपण आर्टिकल 15 मधील उर्वरित 2 क्लॉजेस पाहणार आहोत. आर्टिकल 15 मधील कोणते आहेत हे उर्वरित 2 क्लॉजेस, क्लॉज 5 आणि क्लॉज 6. क्लॉज 5 आणि क्लॉज 6 समजून घेत असताना त्यासोबतच आपण त्याच्याशी संबंधित काही केसेस देखील पाहणार आहोत, जेणेकरून तुम्हाला हे क्लॉजेस समजणं सोपं होईल. चला तर आजच्या एपिसोड 11 ला सुरुवात करूया संविधानामधील पार्ट 3 मधील आर्टिकल 15 क्लॉज 5 ने. आर्टिकल 15 क्लॉज 5 हा मूळ संविधानामध्ये अंतर्भूत नव्हता, समाविष्ट नव्हता. 2005 साली करण्यात आलेल्या 93व्या घटना दुरुस्तीद्वारे हा आर्टिकल 15 क्लॉज 5 संविधानामध्ये समाविष्ट करण्यात आला. हा एक एनेबलिंग क्लॉज आहे आणि बेसिकली तो शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षणाबद्दल आहे. मागील एपिसोडमध्ये आपण आर्टिकल 15 क्लॉज 4 पाहिला, जो बेसिक रिझर्वेशन म्हणजेच आरक्षणाविषयी आहे, ज्यामध्ये आपण 3 कॅटेगरीज, 3 क्लासेस म्हणजे 3 प्रवर्गांबद्दल माहिती घेतलेली आहे, जे आहेत सोशियली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड सेक्शन्स, शेड्यूल्ड कास्ट आणि शेड्यूल्ड ट्राइब्स. जर आपण आर्टिकल 15 क्लॉज 5 अधिक तपशीलवारपणे समजून घेतला तर याच पर्टिक्युलर क्लॉजद्वारे विशेषतः शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षण म्हणजेच रिझर्वेशन दिलं गेलेलं आहे. आता इथं प्रश्न असा निर्माण होतो की जेव्हा आर्टिकल 15 क्लॉज 4 मध्येच रिझर्वेशन देण्यात आलेलं होतं, तर संविधानामध्ये पुन्हा अमेंडमेंट करून आर्टिकल 15 क्लॉज 5 समाविष्ट करण्याची गरज का भासली? का आर्टिकल 15 क्लॉज 5 आणलं गेलं? जर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर संविधानामध्ये आर्टिकल 15 क्लॉज 5 आणण्यामागची पार्श्वभूमी काय होती हे इथं आपल्याला समजून घेणं खूप महत्वाचं ठरतं. चला तर ही पार्श्वभूमी आपण समजून घेऊयात. आर्टिकल 15 क्लॉज 5 संविधानामध्ये आणण्यामागे एका महत्वाच्या खटल्याचा निकाल आहे. एक इम्पॉर्टंट केस लॉ आहे, तो म्हणजे TMA पै फाउंडेशन वर्सेस स्टेट ऑफ कर्नाटका 2002 चा हा खटला आहे. काय झालं होतं या TMA पै फाउंडेशन वर्सेस स्टेट ऑफ कर्नाटका या खटल्यामध्ये, या खटल्याच्या निकालामध्ये? त्याची वस्तुस्थिती आधी आपण समजून घेऊया. TMA पै फाउंडेशन ही एक शैक्षणिक संस्था चालवते. कर्नाटक सरकारने 1984 मध्ये एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स ऑर्डिनन्स 1984 हा एक नवीन ऑर्डिनन्स अध्यादेश काढला होता. आता या अध्यादेशामध्ये कर्नाटकातील शैक्षणिक संस्थांमधील टोटल नंबर ऑफ इनटेक ऑफ स्टुडंट्स म्हणजेच विद्यार्थ्यांची एकूण संख्या किती असेल आणि शैक्षणिक संस्था विद्यार्थ्यांकडून मॅक्झिमम किती शुल्क आकारू शकतात हे निश्चित करण्याचा प्रयत्न या ऑर्डिनन्सद्वारे कर्नाटक सरकारकडून करण्यात आलेला होता. फर्स्ट ऑफ ऑल, TMA पै फाउंडेशन ही एक अल्पसंख्याक खासगी संस्था आहे आणि दुसरी महत्वाची बाब म्हणजे ती विना अनुदानित आहे. याचा अर्थ TMA पै फाउंडेशनला सरकारकडून कोणतीही आर्थिक मदत निधी मिळत नाही आणि याच कारणामुळे TMA पै फाउंडेशन या संस्थेने या दोन्ही ऑर्डिनन्स आणि ऑर्डर्सला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं आणि सांगितलं, एक तर TMA पै फाउंडेशन ही एक अल्पसंख्याक संस्था आहे आणि तिला आर्टिकल 30 अन्वये शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा अधिकार आहे, आणि दुसरं म्हणजे आर्टिकल 19 क्लॉज 1 अन्वये त्यांना राईट टू हॅव ऑक्युपेशन म्हणजेच व्यवसाय करण्याचा देखील अधिकार आहे. TMA पै फाउंडेशनचं पुढे असं कंटेन्शन होतं की आता सरकारने हा जो एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स ऑर्डिनन्स म्हणजेच अध्यादेश आणलेला आहे, ज्यामध्ये आम्ही विद्यार्थ्यांकडून किती फीस घेऊ शकतो, किती शुल्क आकारू शकतो, अशा विद्यार्थ्यांकडून घेण्यात येणाऱ्या फीजवर, शुल्कावर सरकारने बंधनं घालण्यास सुरुवात केली आहे आणि त्याचं नियमन देखील करण्यास सुरुवात केलेली आहे. सरकारनं असाही आदेश दिला आहे की आम्ही किती विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ शकतो आणि किती विद्यार्थ्यांना आम्ही प्रवेश देऊ शकत नाही, याबाबत देखील निर्बंध लादले गेलेले आहेत. अशा सरकारी निर्बंधांमुळे आर्टिकल 30 क्लॉज 1 अंतर्गत अल्पसंख्याकांना शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा जो अधिकार मिळालेला आहे त्याचं
हनन होत आहे आणि आर्टिकल 19 क्लॉज 1 अंतर्गत प्रदान केलेल्या राईट टू ऑक्युपेशन या अधिकाराचं देखील उल्लंघन केलं जात आहे। अशा प्रकारे सरकार आमच्यावर निर्बंध लादत असून असे निर्बंध एक प्रकारचा अनवॉन्टेड इंटरफिरन्स आहे, ज्यामुळे आमच्या फंडामेंटल राईट्स, आमच्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन होत आहे। या इश्यूला घेऊन TMFI फाउंडेशन ही संस्था त्या ऑर्डिनन्स आणि त्या ऑर्डर विरुद्ध सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं आणि TMFI फाउंडेशन वर्सेस स्टेट ऑफ कर्नाटक हे प्रकरण शेवटी सर्वोच्च न्यायालयात गेलं। या केसच्या निकालामध्ये सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं ते पाहूया। सर्वप्रथम सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलं की दॅट अनएडेड मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन्स म्हणजेच विना अनुदानित अल्पसंख्याक संस्थांमध्ये सरकारचे रेग्युलेटरी मेजर्स नियामक उपाय कमी असले पाहिजेत। याचा अर्थ असा की ज्या विना अनुदानित अल्पसंख्याक संस्था आहेत, म्हणजेच अशा अल्पसंख्याक संस्था ज्यांना कोणतीही सरकारी आर्थिक मदत अनुदान मिळत नाही, त्यांच्यावर जर सरकारला काही रेग्युलेटरी मेजर्स म्हणजेच नियामक उपाय लावायचे असतील तर ते किमान असावेत, मिनिमल असावेत। दुसरा मुद्दा सुप्रीम कोर्टाने सांगितला की रिक्रुटमेंट ऑफ टीचिंग अँड नॉन टीचिंग स्टाफ, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कंट्रोल, फी स्ट्रक्चर वुड बी बियॉन्ड गव्हर्नमेंट's कंट्रोल। सोप्या शब्दात सांगायचं झालं तर TMFI फाउंडेशन ट्रस्ट सारख्या विना अनुदानित अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था आहेत, अशा सर्व संस्थांना टीचिंग स्टाफ कसा असेल, नॉन टीचिंग स्टाफ कसा असेल, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कंट्रोल किंवा फी स्ट्रक्चर कसं असेल, यावर शासन कंट्रोल किंवा त्याचं नियमन करू शकत नाही। तिसरा मुद्दा सर्वोच्च न्यायालयाने सांगितला आहे की गव्हर्नमेंटला मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन्सला रेग्युलेट करण्याचा पॉवर म्हणजेच अधिकार तर आहे, बट those regulations should be reasonable regulations and any restrictions imposed should be reasonable one। आणि त्याचप्रमाणे एडेड म्हणजेच अनुदानित संस्थांच्या दैनंदिन कारभारामध्येही सरकार इंटरफिरन्स करू शकत नाही। त्यामुळे या TMFI फाउंडेशन वर्सेस स्टेट ऑफ कर्नाटक या खटल्याच्या निकालाद्वारे सर्वोच्च न्यायालयाने एक प्रकारे शैक्षणिक संस्थांमध्ये सरकारी हस्तक्षेपावर बंदी घातली। 2005 मध्ये PA इनामदार विरुद्ध महाराष्ट्र राज्य या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण असा निकाल दिला। या प्रकरणात TMFI फाउंडेशनच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने क्लॅरिफिकेशन देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो अधिक इलॅबोरेट करण्यात आलेला आहे। या PA इनामदार वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र खटल्याच्या निकालात सुप्रीम कोर्टाने कोणते महत्त्वाचे मुद्दे सांगितलेले आहेत ते पाहूयात। या निकालामध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलं की द स्टेट गव्हर्नमेंट और युनिव्हर्सिटी कॅनॉट रेग्युलेट ऍडमिशन प्रोसेस ऑफ अनएडेड मायनॉरिटी एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स विच इन्व्हॉल्व स्कूल्स अँड कॉलेजेस। त्यामुळे बेसिकली या केसमध्ये ही बाब स्पष्ट करण्यात आली की अनएडेड मायनॉरिटी एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स मधील प्रवेश प्रक्रिया राज्य सरकार कोणत्याही प्रकारे ऍडमिशन प्रोसेसला रेग्युलेट करणार नाही, दो द गव्हर्नमेंट और द युनिव्हर्सिटी मे एम्प्लॉय इलिजिबिलिटी क्रायटेरिया टू इम्प्रूव्ह द स्टँडर्ड ऑफ एज्युकेशन। म्हणजेच विना अनुदानित अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षणाचा दर्जा, स्टँडर्ड ऑफ एज्युकेशन कसा राखला जावा, कसा मेंटेन केला जावा, यासाठी राज्य सरकार काही निकष, काही क्रायटेरिया ठरवू शकतं। उदाहरणार्थ जर राज्य सरकारची वैद्यकीय शिक्षण संस्था असेल तर त्यामध्ये कोणकोणत्या सुविधा असणं आवश्यक आहेत, अभियांत्रिकी महाविद्यालय असेल तर त्यामध्ये कोणकोणत्या सुविधा असणं आवश्यक आहे, दॅट इज गाइडेड बाय द स्टेट गव्हर्नमेंट अँड in regard of maintaining the standard of education the state government may pass some orders, may make some rules and regulations। परंतु कोणाला प्रवेश मिळणार, किती प्रवेश होणार, आरक्षण असेल की नाही हे राज्यांच्या अखत्यारीत येत नाही। त्यामुळे बेसिकली या निकालाद्वारे असं क्लॅरिफाय करण्यात आलं की द गव्हर्नमेंट डज नॉट हॅव द पॉवर टू एन्फोर्स द रिझर्वेशन स्कीम on minority and non-minority unassisted private institutions। या PA इनामदार वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र या खटल्याच्या निकालाद्वारे आपल्याला एवढंच समजून घ्यावं लागेल की देर इज नो रिझर्वेशन अलाउड टू द स्टेट इन केस ऑफ एडेड और अनएडेड मायनॉरिटी एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स। आता ज्याप्रमाणे चंपाकम दोरई
खटल्याचा निकाल रद्दबातल ठरवण्यासाठी आर्टिकल 15 क्लॉज 4 ची अमेंडमेंट करण्यात आली होती। त्याचप्रमाणे हा निकाल रद्द करण्यासाठी नवीन अमेंडमेंट आणण्यात आली आणि ती आहे 93वी घटना दुरुस्ती 93rd अमेंडमेंट ऍक्ट, ज्याद्वारे आर्टिकल 15 क्लॉज 5 चा संविधानामध्ये समावेश करण्यात आला। चला तर मग वाचूयात आर्टिकल 15 क्लॉज 5। नथिंग इन दिस आर्टिकल और इन सब क्लॉज G of clause 1 of article 19 shall prevent the state from making any special provision by law for the advancement of the any socially and educationally backward classes of citizens or for the scheduled caste or the scheduled tribes insofar as such special provisions relate to their admission to educational institutions, including private educational institutions, whether aided or unaided by the state other than the minority educational institutions referred to in clause 1 of article 30। मराठीमध्ये वाचूयात आर्टिकल 15 क्लॉज 5। या अनुच्छेदामध्ये किंवा अनुच्छेद 19 चा खंड 1 उपखंड G मधील कोणत्याही गोष्टीमुळे नागरिकांच्या सामाजिक व शैक्षणिक मागासलेल्या कोणत्याही वर्गाच्या उन्नतीकरिता अथवा अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती यांच्याकरिता कायद्याद्वारे कोणतीही विशेष तरतूद करण्यात आली असेल, जेथवर अशा तरतुदी अनुच्छेद 30 च्या खंड 1 मध्ये निर्देशिलेले या अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांखेरीज अन्य शैक्षणिक संस्थांमध्ये तसंच खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये मग त्या राज्याकडून अनुदान प्राप्त असोत, अगर अनुदान प्राप्त नसोत प्रवेश देण्याशी संबंधित असतील तेथवर राज्याला प्रतिबंध होणार नाही। आता हा आर्टिकल आपण सोप्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करूयात। या आर्टिकल मध्ये असं म्हटलं आहे की ज्याप्रमाणे राज्याने आर्टिकल 15 क्लॉज 4 मध्ये आरक्षण रिझर्वेशन दिलं आहे, त्याचप्रमाणे आर्टिकल 15 क्लॉज 5 मध्ये देखील राज्य शैक्षणिक संस्थांमध्ये 3 प्रवर्गातील लोकांना आरक्षण देतं। कोणते आहेत 3 प्रवर्ग? सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस, शेड्यूल्ड कास्ट आणि शेड्यूल्ड ट्राइब्स। पुढे या आर्टिकल मध्ये असंही स्पष्ट करण्यात आलेलं आहे की राज्य खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये आणि सार्वजनिक शैक्षणिक संस्थांमध्ये या 3 प्रवर्गांना आरक्षण देईल। त्या अनुदानित असोत किंवा विना अनुदानित असोत, त्याने काहीही फरक पडत नाही। पुढे या अनुच्छेदात असंही स्पष्ट करण्यात आलं की कलम 30 क्लॉज 1 अन्वये कोणतीही अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था स्थापन झाली असेल तर त्या अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थेमध्ये राज्य आरक्षण धोरण म्हणजेच रिझर्वेशन पॉलिसी लागू करणार नाही। PI इनामदार खटल्याचा निकाल आपण आत्ताच पाहिला, ज्यामध्ये असं म्हटलं आहे की एखादी खाजगी अनुदानित किंवा विना अनुदानित मायनॉरिटी नॉन मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन्स असोत, ज्या राज्य सरकारकडून मदत निधी घेत नाहीत, अशा संस्थांमध्ये रिझर्वेशन पॉलिसी आणण्याबाबत राज्य सरकारला कोणतेही पॉवर्स नाहीत। हा निर्णय रद्दबातल नलिफाई ठरवत सरकारने म्हटलं आहे की फॉर द बेनिफिट ऑफ द सोशियली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस, फॉर द बेनिफिट ऑफ द शेड्यूल्ड कास्ट अँड द बेनिफिट ऑफ द शेड्यूल्ड ट्राइब्स, राज्य शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षण देईल, मग ते अनुदानित असोत किंवा विना अनुदानित असोत। याशिवाय आर्टिकल 30 क्लॉज 1 अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांवर वगळता सरकार सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षण देईल, मग ते खाजगी असोत किंवा सरकारी। So with the help of these case studies, I hope that article 15 clause 5 हा तुम्हाला समजला असेल। यानंतर 2010 मध्ये सेंट्रल एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स रिझर्वेशन इन ऍडमिशन ऍक्ट 2006 हा संसदेने मंजूर केला। या कायद्याअंतर्गत अनुसूचित जातींसाठी 15% आरक्षण निश्चित करण्यात आलं, अनुसूचित जमातींसाठी 5% आरक्षण निश्चित करण्यात आलं, तर इतर मागासवर्गीय म्हणजेच ओबीसींसाठी 10% आरक्षण निश्चित करण्यात आलं। आता हा कायदा कुठे लागू होत नाही ते आपण पाहूया। द सेंट्रल इन्स्टिट्यूशन्स एस्टॅब्लिश्ड इन ट्रायबल regions as denied in the 6th schedule of the Constitution of India
आणि दुसरं मायनॉरिटी एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स एस्टॅब्लिश्ड अंडर आर्टिकल 30 क्लॉज 1 या दोन ठिकाणी हा कायदा लागू होत नाही. आता पुढे पाहूयात अशोक कुमार ठाकूर वर्सेस युनियन ऑफ इंडिया अँड अदर्स या केस बद्दल. अशोक कुमार ठाकूर वर्सेस युनियन ऑफ इंडिया या केसमध्ये आर्टिकल 15 क्लॉज 5 ला चॅलेंज केलं गेलं, आव्हान देण्यात आलं. बेसिकली अशोक कुमार ठाकूर वर्सेस युनियन ऑफ इंडिया अँड अदर्स या खटल्यात 93व्या घटना दुरुस्ती कायदा 2005 या घटना दुरुस्तीला आव्हान देण्यात आलं होतं आणि असं म्हटलं गेलं की ही 93वी घटना दुरुस्ती संविधानाच्या मूलभूत संरचनेच्या विरोधात आहे, म्हणजेच बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशनचं उल्लंघन करते. त्याचप्रमाणे ही घटना दुरुस्ती आर्टिकल 14 आणि आर्टिकल 15 मध्ये दिलेल्या तत्वांचंही उल्लंघन करते. या केसच्या जजमेंटद्वारे सुप्रीम कोर्टाने सांगितलं की आर्टिकल 15 क्लॉज 5 प्रमोट्स द कॉन्स्टिट्यूशनल पर्पजेस अँड एनहान्सेस द ऑब्जेक्टिव्स डिझायर्ड टू बी अटेन्ड बाय द कॉन्स्टिट्यूशन अँड परमिट्स पार्लियामेंट टू अडॉप्ट लेजिस्लेटिव्ह मेजर्स इन दॅट रिगार्ड. Hence, constitutional validity of Article 15 Clause 5 was upheld in this case. आता समजून घेऊयात आर्टिकल 15 क्लॉज 6. This is a recent amendment in the Constitution. 2019 मध्ये संविधानाच्या 103 अमेंडमेंट ऍक्ट द्वारे आर्टिकल 15 क्लॉज 6 चा समावेश करण्यात आला. मुळात हे आर्टिकल आर्थिक दृष्ट्या दुर्बल म्हणजेच इकॉनॉमिकल वीकर सेक्शन्स मधील लोकांना म्हणजेच EWS कॅटेगरीतील लोकांना 10% आरक्षण देण्याबाबत आहे. चला तर लवकर वाचूयात आर्टिकल 15 क्लॉज 6. Nothing in this article or subclause G of clause 1 of article 19 or clause 2 of article 29 shall prevent the state from making any special provision for the advancement of any economically weaker sections of the citizens other than the classes mentioned in clauses 4 and 5 and B. Any special provisional for the advancement of any economically weaker sections of citizens other than the classes mentioned in clause 4 and 5 insofar as such special provisions relate to their admission to educational institutions including private educational institutions whether aided or unaided by the state other than the minority educational institutions referred to in clause 1 of article 30, which in the case of reservation would be in addition to the existing reservation and subject to a maximum 10% of the total seats in each category. That's an explanation वाचूया. For the purposes of this article and article 16, economical weaker sections shall be such as may be notified by the state from time to time on the basis of family income and other indicators of economic disadvantage. बेसिकली आर्टिकल 15 क्लॉज 6 सांगतो की आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना 10% आरक्षण दिलं जाईल. मागील एपिसोडमध्ये आपण इंदिरा सहानी ही केस पाहिली होती, त्यामध्ये 10% आर्थिक दुर्बल घटकांसाठी जे आरक्षण होतं ते रोखण्यात आलेलं होतं. त्यालाच आर्टिकल 15 क्लॉज 6 द्वारे एक प्रकारे नलिफाय केलं गेलेलं आहे आणि EWS म्हणजेच आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 10% आरक्षणाचा कायदा आणला गेलेला आहे. चला तर बघूयात आर्टिकल 15 क्लॉज 6 काय सांगतं ते. दिस क्लॉज एम्पावर्स द स्टेट टू मेक स्पेशल प्रोव्हिजन्स फॉर द बेटरमेंट अँड डेव्हलपमेंट ऑफ द इकॉनॉमिकली वीकर सेक्शन्स ऑफ दी सोसायटी. बेसिकली सामान्य प्रवर्गातील जनरल कॅटेगरी मधील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांना या आर्टिकल द्वारे आरक्षण देण्यात आलेलं आहे. दिस क्लॉज प्रोव्हाइड द रिझर्वेशन इन द सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब्स as well as the government educational institutions. This amendment applies to citizens who belong to the economically weaker sections from the upper caste. This was passed in addition to the already existing reservation policy. So basically आपण पाहिलं की 50% पर्यंत आरक्षण मर्यादा आधीच दिली गेलेली आहे. त्याशिवाय 10% आरक्षणाचं हे धोरण आणलं गेलं. आर्टिकल 15 क्लॉज 6 पुढे सांगतं, नथिंग इन दिस आर्टिकल or subclause G of clause 1 of article 19
or clause 2 of article 29 shall prevent the state from making any special provision for the advancement of the any economical weaker sections of the society other than the classes mentioned in the clause 4 and 5 of article 15. त्याच्या पुढच्या सब क्लॉज बी मध्ये असं म्हटलं गेलं आहे की राज्य आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी शैक्षणिक संस्थांमध्ये स्पेशल प्रोव्हिजन्स म्हणजेच विशेष तरतुदी आणून आरक्षण देऊ शकतं. या दोन सब क्लॉजेसचा एकच अर्थ आहे की राज्य समाजातील आर्थिक दुर्बल घटकांना आरक्षण देईल. या आरक्षणासाठी काही निकष देखील निश्चित करण्यात आलेले आहेत. सो सिम्पली आर्टिकल 15 क्लॉज 6 बाबत आपण एवढंच समजून घेतलं पाहिजे की EWS म्हणजेच इकॉनॉमिकली वीकर सेक्शन्स आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना 10% आरक्षण या आर्टिकल 15 क्लॉज 6 द्वारे दिलं गेलेलं आहे. मागील एपिसोड मध्ये आपण MR बालाजी या केस मध्ये पाहिलं की सुप्रीम कोर्टाने आरक्षणासंदर्भात मॅक्सिमम 50% एवढी सीलिंग म्हणजेच मर्यादा निश्चित केलेली होती. म्हणजेच राज्याला मॅक्सिमम 50% एवढं रिझर्वेशन देता येतं. आता इथं हा मुद्दा उद्भवतो की EWSच्या या 10% आरक्षणामुळे MR बालाजी या केसमध्ये लावल्या गेलेल्या 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली आहे का? इथं तुम्हाला हे स्पष्ट करावं लागेल की MR बालाजीच्या बाबतीत 50% आरक्षण निश्चितपणे लागू केलं गेलं होतं, परंतु इंदिरा सहानीच्या निकालामध्ये असं म्हटलं गेलं की 50%ची ही कमाल मर्यादा राहील, परंतु अपवादात्मक परिस्थितीमध्ये ही कमाल मर्यादा ओव्हरपास म्हणजेच ओलांडली जाऊ शकते. म्हणजेच द सिलिंग ऑफ 15% ऑफ रिझर्वेशन कॅन बी ओव्हरपास्ड इन द एक्सेप्शनल सर्कमस्टन्सेस. अशा प्रकारे हे लक्षात घेणं महत्वाचं आहे की आर्टिकल 15 नुसार राज्याला धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या आधारावर कोणताही भेदभाव करता येणार नाही असं म्हटलेलं आहे. डिस्क्रिमिनेशन या शब्दामध्ये अनेक मुद्द्यांचा समावेश होतो आणि आपल्याला माहीतच आहे की आपल्या देशाच्या इतिहासामध्ये दुर्दैवाने विविध जाती धर्माच्या लोकांची भेदभाव केला गेलेला आहे. आर्टिकल 15 हा नागरिकांना त्यांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी समान संधी प्रदान करण्याचा उद्देश ठेवतो. आर्टिकल 15 प्रामुख्याने आर्थिक आणि सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या घटकांची सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक प्रगती सुनिश्चित करण्याचा प्रयत्न करतो. आर्टिकल 15च्या अस्तित्वामुळे आरक्षण हा सर्वात वादाचा विषय बनल्याचा आपण पाहत आहोत. समाजातील दुर्बल घटकांमध्ये आरक्षणाचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत, ज्यामुळे जनरल कॅटेगरीज मधील लोकांना आपण दाबलं गेल्याची भावना निर्माण झाल्याचं काही प्रमाणात बोललं जातं. आरक्षणाचा उद्देश हा नागरिकांना जनरल आणि रिझर्व कॅटेगरीज मध्ये विभागणं हा नाही, तर देशातील अनइक्वल घटकांना इतर प्रगत घटकांबरोबर इक्वल करणं हा आहे. त्यामुळं अशी असमानता काही प्रमाणात कमी करण्यात आपल्याला यश देखील आलेलं आहे. भेदभाव जरी संपूर्णपणे समाजातून किंवा देशातून काढून टाकण्यात आला आहे असं कोणी म्हणू शकत नसलं तरी त्याचा प्रमाण संविधानामधील या महत्त्वपूर्ण आर्टिकलद्वारे नगण्य झाला आहे असं आपल्याला म्हणता येईल. सो I hope you all understand the importance of the Article 15 of the Constitution. संविधान द सोल ऑफ इंडिया या विशेष लॉ सिरीजच्या पुढील एपिसोड 12 मध्ये आपण आर्टिकल 16 सविस्तरपणे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, तेही अगदी साध्या, सोप्या आणि सरळ भाषेमध्ये. Let's be ready for watching episode number 12 of special law series संविधान द सोल ऑफ इंडिया. पुढील सर्व एपिसोड पाहण्यासाठी लिसन अँड लर्न लॉ या आमच्या YouTube चॅनल सोबत कनेक्ट रहा. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब अवर YouTube चॅनल लिसन अँड लर्न लॉ. थँक यू.